हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरीने जो आगीचा गोळा पाठवलेला असतो, त्या गोळ्याच्या पाठोपाठ देवी आजीही उठून बाहेर येतात आणि त्या गोळ्याचा पाठलाग करत करत त्या आडगळीच्या रूममध्ये जात असतात. तेव्हा मीरा आणि ते सगळं गप्पा मारण्यामध्ये दंग असतात. तेव्हा मीराचं लक्ष जातं आणि तेव्हा ती बोलते की आजी कुठे गेली? इथेच होती ना? तेव्हा अंबिकाही बोलते नाही गं, माहीत नाही. तेव्हा आजी त्या गोळ्या पाठीमागे त्या आडगळीच्या रूममध्ये जात असतात. मंजिरीला खूप आनंद होत असतो. इकडे मायाही लक्ष देत असते की कुठे गेली ही आजी? तेव्हा मीरा अथर्वला विचारते, वेदाचे बाबा आजींना बघितलं का? तेव्हा अथर्व बोलतो की इथेच होत्यात ना आता त्या. तेव्हा अथर्व बोलतो गेले असतील त्या. तेव्हा अथर्व बोलतो मला नाही दिसल्या पण. तेवढ्या तिकडे मंजिरी बोलत असते की ये म्हातारी ये, आजपर्यंत तू मीराचं रक्षण केलं, आता तुझं रक्षण कोण करणार? आता मीराच्या आजूबाजूला जे जे तिचं रक्षण करतात त्यांचं सगळं माझ्या हातात आहे. इकडे दादासाहेब बोलतात की अनन्या मंजिरी कुठे गेली? तेव्हा अनन्या बोलते की इथेच होती ना आई, बरं मी बघून आली. इकडे माया मनात बोलत असते ती म्हातारी घरी आली. त्यानंतर मॅडम पण निघून गेल्या आणि आता ती म्हातारी पण नाही दिसत आहे. अरे काय चाललंय काय? तेव्हा ते आजी त्या गोळ्याबरोबर मंजिरी जिथे असे तिथे येतात. मंजिरीने घातलेलं रिंगण पार करून त्या दिव्याजवळ उभं राहतात. इकडे नर्मदा मीराला बोलत असते की मीरा, ती म्हातारी काय तुझ्या रक्ताची नाही लागून चालली, इतकं काय टेन्शन घेते गं? तेव्हा मीरा बोलते आत्या, माझ्या आयुष्यात रक्ताची नसलेली नाती खूप महत्त्वाची आहे. तेव्हा नर्मदा बोलते की इतकं काय टेन्शन घेते गं? ती म्हातारी पाहिजे तेव्हा येते आणि पाहिजे तेव्हा निघून जाते. तेव्हा दादासाहेब दामोदरकडे बघतात. तेव्हा दामोदर बोलतो, बायको ती आजी ना मीराच्या गावची आहे ना, म्हणून तिला तिची जास्त काळजी असणार. तेव्हा नर्मदा बोलते तुम्ही राहू द्या. तेवढ्यात अजितही उठतो आणि बोलतो दादासाहेब छान झाली पूजा, येतो मग मी आता. इकडे दादासाहेब अथर्वला बोलतात की अथर्व त्या मीटिंगबद्दल बोलायचे राहिले, चल आपण बोलूया. तेव्हा अथर्व बोलतो हो बाबा. इकडे आजी जेव्हा रिंगणात प्रवेश करते तेव्हा मंजिरी आजीच्या पाठी उभी राहते आणि तिथून चालली जाते. तेव्हा मंजिरी पुन्हा थांबते, मागे वळून बघते आणि बोलते म्हातारे मला तुला मरताना पाहिजे. तेवढ्यात त्या रिंगणाला पूर्ण आग लागते. मंजिरी खिडकीतून बघत असते. इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा तू खूप विचार करतेस, अगं आजींना काहीतरी काम आलं असेल. तेव्हा मीरा बोलते नाही मला काहीतरी वेगळंच वाटतंय अगं. मीरा असं बोलणार तेवढ्यात माया तिच्याकडे शंकेने बघते की कोणाशी बोलते. इकडे अंबिका बोलत असते की नाही तू खूपच विचार करतेस, माहीत नाही का पण मला खूप काळजी वाटते. ती माया शंकेने बघतच असते. तेवढ्यात नर्मदा मायाला आवाज देते, जरा ये मला मदत करायला इकडे. ती महाराणी काही जागेवरून हलणार नाहीये. तेव्हा माया बोलते आले आले. तेव्हा माया गेल्यावर अंबिका बोलते की मीरा, या घरात जर कोणापासून धोका असेल ना ती माया आहे, मी तिच्यावर लक्ष ठेवते, तू काळजी घे. देवी आई, आजची पूजा तर छान पार पडली, पण काही माहिती सगळं अमंगल झालं, पण का माहिती मला असं का वाटतंय, अशी मीरा देवी आई समोर बोलत असते. तेव्हा मीरा बोलते याचं उत्तर तूच दे आई. तेव्हा मीरा देवी आईचा दिवा व्यवस्थित करत असते. तेव्हा तिला ते जळणारं दृश्य दिसायला लागतं. तेव्हा ती बोलते की देवी आई काय होतंय, हे परत जळणारी बाई का दिसते? तेव्हा मीरा बघते तर देवी आईच्या फोटोमध्ये तिला आजीचं ते जळताना दिसत असते. तेव्हा मीरा बघते आणि जोरात ओरडते आजी. इकडे मंजिरीला आवाज जातो. तेव्हा मीरा पळत पळत धावत जाते. तेव्हा मंजिरी बोलते ही मीरा परत आलीच. तेव्हा मीरा बघते तर आजीच्या रिंगणात उभे असते. मीराला काय करू सुचत नसतं. तेव्हा मंजिरीला वाटत असतं की बरं झालं मीरा आली, आता या आजीसोबत या मीरालाही आपण मरताना बघणार. म्हणून मंजिरी हसत असते. मीरा इकडे तिकडे बघत असते. तिला कळत नसतं की आजीला तिथून कसं काढू. तेव्हा मीरा स्वतःहून आगीमध्ये उडी घेते आणि आजीला हात लावते. आजीला ती हात धरून आजीला बोलते की आजी तू इथे कसं आलीस, असं बोलणार तर हळूहळू त्या क्षणात आग विझते. तेव्हा मंजिरीला शॉक बसतो आणि बोलतो की आग कशी विझली. तेव्हा पूर्ण आग विझते. तेव्हा मीरालाही काही कळत नसतं. तेव्हा आजी बोलते मीरा तूच आहेस ना गं? तेव्हा मीरा बोलते हो आजी मीच आहे. तेव्हा आजी बोलते काय झालं, मी कुठे आहे? तेव्हा मीरा सांगते की काही नाही आजी तू इथेच आहे, चल आपण जाऊया म्हणून. तेव्हा मीरा आजीला घेऊन जात असते. तेव्हा तिला तो दिवा दिसतो. तेव्हा मीरा बोलते आजी थांब, आणि तू तिथून दिवा उचलते आणि बोलते हा दिवा. तेव्हा मंजिरी पटकन लपून बसते, त्याचा जायला लागतो तर. तेव्हा मीरा दिवा घेते आणि आजीला घेऊन जायला लागते. आजीला मीरा आपल्या घराकडे घेऊन येते. तेव्हा अंबिकाही तिथे येते आणि बोलते आजी सावकाश, आणि बोलते की मीरा अगं कुठे गेली होतीस आणि कुठे होत्या आजी? तेव्हा मीरा बोलते आजी आउट हाऊसकडे गेल्या होत्या. तेव्हा अंबिका बोलते का? तेव्हा मीरा बोलते ताई मी तुला सगळं नंतर सांगते. आजी चला थोडा वेळ आराम करून घ्या हां. तेव्हा आजी बोलते नाही बाळा मला आता जावं लागेल. तेव्हा मीरा बोलते अगं आजी असं काय करते, पाणी पे, थोडं काहीतरी खा मग जा ना. तेव्हा आजी बोलते नाही पोरी मला सगळं पोहोचले, सांभाळून राहा, काळजी घे, मी आता निघते. तेव्हा आजी येते म्हणून चालली जाते. तेव्हा मीरा बोलते सावकाश जा हं. तेव्हा आजी गेल्यावर अंबिका विचारते की मीरा अगं काय झालंय?
आणि हे काय आहे तुझ्या हातात? तेव्हा मीरा दिव्याकडे आणि अंबिकाकडे बघते. मंजिरी इकडे खूप चिडते आणि बोलते मीराने पुन्हा माझा डाव हाणून पाडला आणि ती मार्जरीला आवाज देते. तेव्हा मीराने त्या म्हातारीला हात लावला आणि आग विझली. कशी मार्जरी कशी? मार्जरी ओरडते. तेव्हा मंजिरी ओरडते, मीरा माझ्या या 2 हातांनी तुझा गळा दाबावा असं वाटतोय मला. माझ्या उद्देशापूर्तीच्या आड येतेस तू. मंजिरी ओरडते, काय करू मी तुझं? तेव्हाच तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो. मंजिरी थोडी दचकते. इकडे माया हॉलमध्ये येते. मीराही आतमध्ये येताना तिला दिसते. तेव्हा मीरा बोलते की ही काय करत होती नक्की बाहेर? तेव्हा माया बोलते मनात की ही नक्की काय करत होती बाहेर? तेव्हा अंबिका बोलते, मीरा तू दिवा नीट लपवून ठेव, मायाचं लक्ष आहे तुझ्याकडे. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा माया बोलते बोलली, कोणाशी तरी ही बोलली. तेव्हा माया बाहेर मीराकडे टक लावून बघत असते. तेवढ्यात नर्मदा आतमधून येते आणि बोलते, झालं आलीच आतलं काम सोडून बाहेर. तेवढ्यात ती मीरालाही बघते आणि बोलते, वा 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 झाला वनविहार. तेव्हा मीरा बोलते, आत्या ते मी. तेव्हा नर्मदा बोलते, काही बोलू नकोस, इथली कामं करायची नव्हतीस ना म्हणून बाहेर गेली होतीस हे सोडून. तेव्हा मीरा बोलणार. तेव्हा अंबिका बोलते, मीरा आता काहीच बोलू नको, चल. तेव्हा मीरा बोलते, मला एक काम आहे, आलीच हं. तेव्हा नर्मदा बोलते, वा इथली कामं करायची नाही आणि म्हणायचं मला एक काम आहे. तेव्हा मीरा जायला लागते. तेव्हा अनन्या आवाज येते, मीरा बहिणी. आणि अनन्या विचारते की बहिणी आई कुठे गेली? तेव्हा मीरा बोलते की आईसाहेब कुठे गेले आहे मलाही माहिती नाही. तेव्हा नर्मदा बोलते, हे काय चाललंय आपल्या घरात? एक हरवतो, एक सापडतं, परत दुसरं हरवतो, हे काय चाललंय? तेव्हा मंजिरी इकडे मागे बघते तर तिथे ती देवी आजी असते आणि देवी आजी बोलते, तुला काय वाटलं मानवी शरीर आहे तर सहज संपवता येईल, तू प्रयत्न पण केलास ग पण हरलीस ना शेवटी. तेव्हा आजी बोलते, तुझ्या आता एक गोष्ट लक्षात आली असेल, देवी जशी आपल्या भक्तांसाठी धावून येते ना तसं भक्तसुद्धा आपल्या भक्तीसाठी दृढ असतो, निश्चयी असतो. तुझी लढाई देवीशी नाही, देवीच्या भक्ताच्या मुळाशी आहे आणि ती लढाई तू कधीच जिंकू शकणार नाही, कळलं? आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.